सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. वेदस्तुती भागवत दशमस्कंध 87वा अध्याय आणि 31वा श्लोक. 31वा हिंदी अर्थ वाचून दाखवतो, मराठी अर्थ वाचून दाखवतो आणि त्याच्यावर किंचितस विवेचन. तुम्ही तुमची बुद्धी, तुमचं इंटलेक्ट, तुमची विचारशक्ती, तुमची चिंतन शक्ती, तुमच्या मनाची शक्ती तुम्ही फुलवा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुणी कुणाला सांगून समजत नसतं बरं का, हे स्वतः समजून घ्यायचं असतं. काय म्हटलेलं आहे या 31व्या श्लोकात? स्वामिन, जीव आपसे उत्पन्न होता है, यह कहने का ऐसा अर्थ नहीं है कि आप परिणाम के द्वारा जीव बनते हैं. आप परिणाम के द्वारा जीव बनते हैं ऐसा नहीं है. सिद्धांत तो यह है कि प्रकृति और पुरुष दोनों ही अजन्मा है, अर्थात उनका वास्तविक स्वरूप जो आप है कभी वृत्तियों के अंदर उतरता नहीं, जन्म नहीं लेता. तब प्राणियों का जन्म कैसे होता है? अज्ञान के कारण प्रकृति को पुरुष और पुरुष को प्रकृति समझ लेने से एक का दूसरे के साथ संयोग हो जाने से, जैसे बुलबुला नाम की कोई स्वतंत्र वस्तु नहीं है, परंतु उपादान कारण जल और निमित्त कारण वायु के संयोग से उसकी सृष्टि हो जाती है. प्रकृति में पुरुष और पुरुष से प्रकृति का अध्यास माने एक में दूसरे की कल्पना हो जाने के कारण ही जीवों के विविध नाम और गुण रख लिए जाते हैं. अंत में जैसे समुद्र में नदियाँ और मधु में समस्त पुष्पों का रस समा जाते हैं, वैसे ही ये वे सब के सब उपाधि रहित आप में समा जाते हैं. इसलिए जीवों की भिन्नता और उनका पृथक अस्तित्व आपके द्वारा नियंत्रित है. उसकी पृथक स्वतंत्रता और सर्वव्यापकता आदि वास्तविक सत्य को न जानने के कारण ही मानी जाती है. हिंदी अर्थ वाचला. आता मी तुम्हाला याच 31व्या श्लोकाचा मराठी अर्थ वाचून दाखवतो. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही जन्मरहित असल्यामुळे यापैकी कोणीही एक जीवरूपाने जन्मले असे म्हणता येत नाही. जर प्रकृती जीवरूपाने जन्मली म्हटले तर जीव अचेतन ठरेल आणि पुरुष जन्मला असे म्हटले तर निर्विकार पुरुषात विकार उत्पन्न झाला असे होईल. म्हणून वारा हे निमित्त कारण आणि पाणी हे उपादान कारण, यापासून बुडबुडे तयार होतात. तसेच प्रकृती व पुरुष या दोहोंच्या संयोगाने जीव तयार होतात असे म्हटले पाहिजे. यामुळे हे सारे जीव अनेक प्रकारच्या नामरूपांसह परमकारण
अशा तुमच्यामध्ये विलीन होतात, जशा नद्या समुद्रात किंवा जसे सर्व फुलांचे रस मधात विलीन होतात. काय म्हटलेलं आहे बघा, जरा शांतपणानं 3-3, 4-4 वेळेला वाचायला लागतं बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठं स्वल्पविराम आहे, कुठं अल्पविराम आहे, कुठं उद्गार चिन्ह आहे, यावरती अर्थ ठरतो, नाहीतर अर्थ बदलतो. काय म्हटलेलं आहे, स्वामीन, जीव आपसे उत्पन्न होता है, यह कहने का ऐसा अर्थ नहीं है कि आप परिणाम के द्वारा जीव बनते हैं. भगवान जीव बनत नाहीत, भगवान जीव बनवत नाहीत. भगवान जर जीव बनले तर भगवंतांचे सर्व गुण त्या जीवात उतरतील. भगवंतांचा गुण अजन्मा, भगवंतांचा गुण अविकारित्व, भगवंतांचे हे जे गुण आहेत ना, ते जीवात उतरतील. आणि प्रकृतीची अविकारिता जी आहे, ती प्रकृतीपासून जन्माला असे म्हटले तर ती अविकारता येईल. मग काय आहे, मग काय आणि कसं आहे, तुम्हाला मी एक कल्पना सांगतो. ही कल्पना किंवा ही वस्तुस्थिती वेदकालीन कालात नव्हती, नाहीतर या श्लोकात तेच उदाहरण दिलं असतं. सांगतो, तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री असा, केस कापण्याच्या निमित्ताने किंवा सौंदर्य प्रसाधनाच्या निमित्ताने, काय ते ब्युटी पार्लर मध्ये तुम्ही जाता. तिथे काय असतं, तुम्ही ज्या खुर्चीवर बसताना त्याच्या माग आणि पुढं असे एकमेकाशी समांतर पण किंचितसा कोन करून आरसे ठेवलेले असतात. त्या आरशात तुमचं प्रतिबिंब पडतं. तुम्ही जसे हलता, जसे बोलता, जसे वागता, तसं तुमचं प्रतिबिंब हलतं. आता मला सांगा, तुम्ही त्या प्रतिबिंबाला निर्माण करता का? तुम्ही त्या प्रतिबिंबाचे निर्माते आहात का? नाही. तसं जीवाचे प्रकृती आणि पुरुष हे निर्माते नाहीत. जसा प्रतिबिंबातला मी हा भ्रम आहे, तसा जीव हा भ्रम आहे. काय म्हटलेला आहे, सिद्धांत तो यह है कि प्रकृति और पुरुष दोनों अजन्मा है, अर्थात उनका वास्तविक स्वरूप जो आप है कभी वृत्तियों के अंदर उतरता नहीं, जन्म नहीं लेता. तब प्राणियों का जन्म कैसे होता है? अज्ञान के कारण, महत्वाचा शब्द है, अज्ञान के कारण प्रकृति को पुरुष और पुरुष को प्रकृति समझ लेने से एक का दूसरे के साथ संयोग हो जाने से, जैसे बुलबुला नाम की कोई स्वतंत्र वस्तु नहीं है, जैसे प्रतिबिंब
नाम की कोई स्वतंत्र वस्तु नहीं है, परंतु उपादान कारण जल और निमित्त कारण वायु के संयोग से उसकी सृष्टि हो जाती है। पाणी, पाण्यावरती वारा, यामुळं समुद्राच्या पाण्यापासूनच बुडबुडा तयार होतो, बुडबुडा तयार होतो। मला सांगा, त्या बुडबुड्याला स्वतंत्र अस्तित्व आहे का समुद्राशिवाय? मग तुम्ही तो बुडबुडा समुद्रापासून निर्माण झाला म्हणजे तो काय समुद्रापासून वेगळा आहे? नाही, समुद्र म्हणजेच बुडबुडा, बुडबुडा म्हणजेच समुद्र। प्रकृति में पुरुष और पुरुष में प्रकृति का अध्यास हो जाने के कारण ही जीवों के विविध नाम और गुण रख लिए जाते हैं। हे परमात्म्याचं, जीव हे शरीरातील प्रतिबिंब आहे असं समजा। त्या प्रतिबिंबाला नाम, रूप, गुण दिल्यामुळं किंवा त्या प्रतिबिंबाशी मी एकरूप झाल्यामुळं मला वेगळं अस्तित्व आहे असं जाणवतं। गंमत सांगतो, उदाहरण घ्या, उदाहरण। दिवाळ सण असतो, पहिला दिवाळ सण। जावई बापू सासरी जातात, बायको आधीच सासरी गेलेली असते। मग काय दिवाळ सणाला जावयाना अंगठी आणि सुटाबुटाचं कापड घ्यायचं नियोजन होतं। मग काय करतात, सासू, सासरे आणि बायको हे तिघ जण खरेदी करायला बाजारात जातात। मग काय होतं, जावई घरात एकटा असतो, तो हॉलमध्ये बसलेला असतो। मग तो काय करतो, वेळ जायसाठी तो तिथे हॉलमध्ये एका कपाटाला मोठा आरसा असतो, त्या आरशासमोर तो उभा राहतो। त्या जावयाचं जसंच्या तसं प्रतिबिंब त्या आरशात उमटतं। आता जावई काय करतो, आपल्या मिशा, आपल्या भुवया, आपले नाक, आपले कान, आपले गाल, डोळे मिचकावतो, हसतो, वेडावतो, तोंड वेंगाडतो, असे सगळे चाळे करतो। हे जे चाळे करतो ना, ते तसेच्या तसे ते प्रतिबिंब करते। आता मला सांगा, जसा तो जावई तसंच त्याचं प्रतिबिंब, पण त्या प्रतिबिंबाला वेगळं अस्तित्व आहे का? नाही। आता मला सांगा, नंतर बेल वाजते, जावई बापू आरशापासून दरवाजा उघडायला निघून जातात। मग काय ते प्रतिबिंब जावयांच्या मध्ये परत विलीन झालं का? प्रतिबिंब जावयापासून निर्माण झालं का? आणि ते प्रतिबिंब जावयात
विलीन झालं का? काय उत्तर आहे याचं? नाही, हेच उत्तर आहे. त्याचप्रमाणे परमात्म तत्वापासून जीव कसा निर्माण होतो का? नाही, तो त्याचाच अंश आहे, समुद्र आहे. फक्त तो प्रतिबिंब रूप आहे. मी त्याला दिलीप आपटे, मी त्याला परेश आपटे, मी त्याला निलेश आपटे, मी त्याला अभिजित पाटील अशी नावं देतो. ते प्रतिबिंब माझ्यापासून निर्माण होत नाही आणि माझ्यात विलीन पण होत नाही. आता काय म्हटलेलं आहे? अंत में जैसे समुद्र में नदियां और मधु में समस्त पुष्पों के रस समा जाते हैं, वैसे ही वे सबके सब उपाधि रहित आप में समा जाते हैं. इसलिए जीवों की भिन्नता और उनका पृथक अस्तित्व आपके द्वारा नियंत्रित है. जावयावरती जावई प्रतिबिंब नियंत्रित करतो आणि प्रतिबिंब मूळ जावयातच विलीन होते. उसकी पृथक स्वतंत्रता और सर्वव्यापकता आदि वास्तविक सत्य को न जानने के कारण ही मानी जाती है. ते प्रतिबिंब सत्य नव्हे. मानतो मी नाक खाजवलं की प्रतिबिंब पण नाक खाजवतं. मला वाटतं ते सत्य आहे. हा भास आहे आणि हा जीव परत त्या ज्या परमात्म्यापासून जसा जीवापासून प्रतिबिंब झालं ना तसा निर्माण होतो. प्रकृती पुरुषापासून जसं निर्माण करतो ना मी, तसं निर्माण जीव होत नाही. समुद्रापासून जसा बुडबुडा, बिंबापासून जसं प्रतिबिंब, तसं पुरुषापासून जीव तयार होतो, उत्पन्न होतो, वेगळा नव्हे. मी एक स्टेनलेस स्टीलची रिकामी बादली उन्हात 12 वाजता ठेवतो. त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडतं का? नाही. आता मी ती बादली पाण्याने भरतो आणि मग बघतो तर त्यात सूर्याचं प्रतिबिंब असतं. आता मला सांगा, हे प्रतिबिंब खरं का खोटं? खरं म्हणावं तर ते पाणी ओतून टाकलं की विलीन होतं. खोटं म्हणावं तर ते मला डोळ्यांना दिसतं. पण ते जसं सूर्य प्रतिबिंब निर्माण करतो का? किंवा ते प्रतिबिंब सूर्यात विलीन होतं का? दोन्हीची उत्तरं नाही आहेत. तसं परमात्म तत्वापासून जीव तसा निर्माण होतो आणि परत तो जीव परमात्म तत्वात विलीन होतो. परमात्म तत्व आणि जीव एकच आहे. बुडबुडा आणि समुद्र एकच आहे. तसा परमात्मा आणि जीव एकच आहे.
नीट समजून घ्या. मला काही विचारावंसं वाटलं तर विचारा, पण हे ब्रह्मतत्व आहे आणि मला याचा अनुभव घ्यायचा आहे. यासाठी माझा जन्म आहे. आता मी मराठी अर्थावरून काही सांगता येतं का ते एकदा बघतो. त्यासाठी एकदा 31व्या श्लोकाचा परत मराठी अर्थ वाचतो. प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही जन्मरहित असल्यामुळे यापैकी कोणीही एक जीवरूपाने जन्मले असे म्हणता येत नाही. जर प्रकृती जीवरूपाने जन्मली असं जर म्हटलं तर जीव अचेतन ठरेल. जीव अचेतन आहे का? नाही. आणि दुसरं, पुरुष जन्मला म्हटले तर निर्विकार पुरुषात विकार उत्पन्न झाला. म्हणजे सूर्यापासून प्रतिबिंब तयार झालं असं आहे का? पुरुष तत्वात विकार होतो का? पुरुष तत्व अविकारी आहे. समजलं का? म्हणून वारा हे निमित्त कारण आणि पाणी हे उपादान कारण. यापासून बुडबुडे तयार होतात. बुडबुड्याला समुद्रापासून वेगळे अस्तित्व नाही. तसेच पुरुष व प्रकृती या दोहोंच्या संयोगाने जीव तयार होतात असे म्हटले पाहिजे. त्यामुळे हे सारे जीव अनेक प्रकारच्या नामरूपांसह परमकारण अशा तुमच्यामध्ये विलीन होतात. जशा नद्या समुद्रात किंवा सर्व फुलांचे रस मधात विलीन होतात. मला सांगा, विविध प्रकारची शेकडो प्रकारची फुलं आहेत. त्यातला मध ती मधमाशी गोळा करते. आता मला सांगा, तो मध त्यामध्ये गुलाबाचा रस कुठला, जाईजुईचा रस कुठला, निशिगंधाचा रस कुठला, शेवंतीचा रस कुठला दाखवता येतं, चव सांगता येते. एक रूप, एक रूप. तसा मी बुडबुड्यासारखा परमकारणापासून निर्माण होतो आणि त्याच परमकारणात विलीन होतो. हा भास आहे. मी तोच आहे. तोच आहे म्हणण्यापेक्षा मी तोच होतो, तोच आहे आणि तोच असेन. ठीक आहे. चिंतन करा. 2-2, 3-3 वेळाला ऐका. 2-2, 3-3 वेळेला श्लोकाचे अर्थ वाचा. ठीक आहे. पुढच्या प्रवचनात पुढील श्लोक. रामकृष्ण गोविंद.